नमस्कार, मी विदर्भ शेवगा शेतकरी विजय ढोके। आज 20 एप्रिल 2026। आज प्लॉटला कंप्लीट 93 दिवस झालेत आणि असं सुंदर असं डिरे टाकणं चालू केलेत, फुलं टाकले येतात अशा प्रकारचे। म्हणून शेंडा छाटणीला सुद्धा खूप महत्त्वाचं आहे शेवग्यामध्ये। जिथं तुम्ही शेंडा स्टॉप करसाल तिथून अशा प्रकारच्या हा शेंडा आपण इथं स्टॉप केलेला आहे, इथून हा लगेच फुटवा निघालेला। प्रत्येक ठिकाणी जिथं स्टॉप झालेला आहे त्याच्या बाजूनेच फुटवा निघणं चालू झालेला राहतो। हे इथं आपण कट घेतला, इथे या ठिकाणी इथून पहा 3 ब्रँचेस निघालेत, 1 ही 2 आणि ही 3, ही 1 ही 2 आणि ही 3। आणि आपण याचे वरील शेंडे इथं थांबवलेत। हे अशा पद्धतीने प्रत्येक शेंडा स्टॉप केलेला आहे। हे पाहू शकता, अशा पद्धतीने जिथं शेंडा कट झाला तिथून अशा प्रकारचे फुटवे निघतात, बगल फुटवे निघतात आणि बगल फूट निघाली तिथून अशा प्रकारचे डिरे निघणं चालू होतात। म्हणून शेंडा छाटणीला खूप महत्त्व आहे। आणि पानात अन्नद्रव्य तयार करण्यासाठी क्लोरोफिल जी लागते ती या क्वालिटीचे पानं राहावे लागतात। त्यासाठी नाही काही समजलं तरी एक 15 दिवसाला अमावस्या आणि पौर्णिमा ह्या 2 गोष्टी जरी लक्षात ठेवल्या, बाकी काही असो, फक्त आपल्याला आठवणीसाठी जरी ह्या 2 दिवस 2 तारखा लक्षात ठेवल्या स्प्रेसाठी, इमॅमॅक्टिन आणि बुरशीनाशक एखादं कोणतंही एंट्राकॉलसारखं साफसारखं तरी चालते। जास्त काही महागाच राहत नाही, 300-350 रुपयात स्प्रे निघतो याचा। जास्त काही खर्चही करावा लागत नाही सुरुवातीच्या काळात। हे अशा पद्धतीनं आजपर्यंत डेव्हलप झालेला प्लॉट। फुलंही पडलेत, सेटिंगसुद्धा होऊ लागलं चांगल्या प्रकारचं। पण झाडा स्टोरेज नाही अजूनही पाहिजे तसं बुडात, त्यामुळे फुल टिकल की नाही, टिकलं तर शेंग लागेल की नाहीची शाश्वती नाही। हे अशा पद्धतीचा आपला आजपर्यंतचा प्लॉट। आणि पलीकडे ओडीसी प्लसचा हा ओडीसी 3 आणि तो जुना प्लॉट ओडीसी प्लस आतमधला। अशा पद्धतीचा आपला ओडीसी 3चा प्लॉट। इथे हे 2 झाडं डुकरांचा थोडासा मधात त्रास चालू झाला होता, रानडुकरांचा। इथे झाड बाद झाले होते, त्यामुळे परत आपल्याजवळ जे शिल्लक रोप होते ते रोप आपण परत लावून घेतलेत। त्यामुळे या झाडांची उंची थोडी कमी आहे इतर झाडांच्या तुलनेत। शेंडा प्रत्येक ठिकाणी कट झालेला दिसेल आपल्याला। हे अशा पद्धतीचं हे असे शेंडा कट झाला की बगल फुटवे निघणे आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करणे। आपलाच विदर्भ शेवगा शेतकरी विजय ढोके। खूप खूप धन्यवाद।